हेलो एवरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 7 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 54. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे द डेली रेनफॉल फॉर ईच डे ऑफ अ वीक इन अ सर्टन सिटी इज गिव्हन इन मिलीमीटर्स. फाइंड द ॲव्हरेज रेनफॉल ड्युरिंग द वीक 9, 11, 8, 20, 10, 16, 12. ओके, बघा इथे एका सिटीमध्ये ईच डेचं रेनफॉल आपल्याला दिलेला आहे. प्रत्येक दिवशी किती मिलीमीटर रेनफॉल होणार आहे. इथे मिलीमीटर्समध्ये दिलेले आहे हे सर्व व्हॅल्यूज आपल्याला. सो इथे प्रत्येक दिवशी त्या सिटीमध्ये किती मिलीमीटर रेनफॉल झालेला आहे. तर फर्स्ट डेला 9 मिलीमीटर, सेकंड डेला 11, थर्ड डेला 8 मिलीमीटर, फोर्थ डेला 20 मिलीमीटर असे आपल्याला हे एका सिटीमधले डेज दिलेले आहे किती रेनफॉल झालेला आहे. इथे काय करायचं आहे, ॲव्हरेज फाइंड करण्याचं आहे रेनफॉलचं. सो इथे आपण ॲव्हरेजचा फॉर्म्युला राईट करू. ॲव्हरेज इज इक्वल टू टोटल रेन. क्वेश्चनमध्ये आपल्याला रेन दिलेला आहे म्हणून आपण इथे टोटल रेन घेतलेला आहे आणि रेन आपल्याला इन मिलीमीटरमध्ये दिलेला आहे. ओके, अपॉन टोटल नंबर ऑफ डेज. ओके, नेक्स्ट आता इथे जे रेंज दिलेला आहे आपल्याला ह्या मिलीमीटरमध्ये दिलेली आहे. सो इथे आपण आधी ॲडिशन करून घेणार आहे किती रेंज आहे. ओके, अपॉन टोटल नंबर ऑफ डेज किती आहे हे काउंट करायचे आहे आपल्याला. टोटल नंबर डे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. सो इथे आपण नंबर घेणार 7. आता आपल्याला ह्या सर्वांची ॲडिशन करायची आहे. ह्या सर्व नंबरची मी ॲडिशन करून घेतली तर इथे मला 86 हा नंबर मिळाला आणि अपॉनमध्ये मी 7 घेतलेला आहे. आता आपण ह्या 7नी 86 या व्हॅल्यूला डिवाइड करणार. 7 1 जार 7, 1 आणि हा 6, 7 2 जा 14, 16 मायनस 14 2. आता इथे हा 2 7च्या टेबलमध्ये येणार का नाही. सो आपण इथे पॉईंट देणार आणि एक 0 एक्स्ट्रा राईट करणार आणि 7 2 जार 14, 20 मायनस 14 इथे येणार आहे 6. परत 7च्या टेबलमध्ये 6 येणार नाही तर एक्स्ट्रा 0 आपण राईट करणार म्हणजे 16. 7च्या टेबलमध्ये 16 हा नंबर येतो का नाही. सो आपल्याला 7 8 चा घ्यावं लागेल 56. नेक्स्ट 60 मायनस 56 4. परत आता इथे 4 हा 7च्या टेबलमध्ये येणार नाही तर एक्स्ट्रा 0 आपण इथे राईट करू. ओके, सो 7 5 जार 35, 40 मायनस 35 5 येणार आहे. आता 7च्या टेबलमध्ये परत 5 हा नंबर पण येणार का नाही. परत एक 0 एक्स्ट्राचा ॲड करावा लागेल म्हणजे 7 7 जार 49 मायनस केली तर 1 येणार आहे. आता आपण ही व्हॅल्यू इथे राईट करून घेऊ. 12.2857. बघा आता इथे हा जो नंबर आहे पॉईंटच्या नंतरचा हा नंबर इथे 2 आहे आणि इथे 856 आहे. तर इथे आपण काय राईट करणार, 12 ॲज इट इज घेणार, हा 2 ॲज इट इज घेणार. हा 857,000च्या जवळचा नंबर आहे म्हणजे 857ला आपण इथे 9 हा कन्वर्ट करू शकतो. ओके, ही ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आपण इथे राईट करून घेतलेली आहे आणि हेच आपला आन्सर आहे. देअरफॉर द ॲव्हरेज रेनफॉल इज 12.29. क्वेश्चन नंबर सेकंड आहे ड्युरिंग द ॲन्युअल फंक्शन ऑफ अ स्कूल अ वुमेन सेल्फ हेल्प ग्रुप हॅड सेट अप अ स्नॅक स्टॉल. देअर सेल एव्हरी हवर वेअर वर्थ ₹960, ₹830, ₹945, ₹800, ₹847, ₹970 respectively. What was the average of the hourly sale? इथे एका स्कूल फंक्शनमध्ये वुमेन सेल्फ हेल्प ग्रुप म्हणून एक स्नॅक्सचा स्टॉल आहे. तर त्यांनी प्रत्येक तासाला इतकी सेल केलेली आहे जे आपल्याला इथे रुपीज दिलेले आहेत. ओके, आपल्याला काय फाइंड करायचं आहे,
हवरली स्केल फाइंड करायची आहे ॲव्हरेजमध्ये. ओके, म्हणजे ॲव्हरेज फाइंड करायचं आहे तर ॲव्हरेजचा फॉर्म्युला इथे राईट करू. ॲव्हरेज इज इक्वल टू टोटल सेल. सेल कशामध्ये दिलेली आहे, त्यांची विक्री कशामध्ये आहे, रुपीजमध्ये, म्हणून इथे आपण इन रुपीज लिहिलं तरी चालेल किंवा रुपीज राईट करू. ओके, आणि इथं लिहायचं आहे टोटल नंबर ऑफ हवर. आता इथे टोटल सेल किती आहे ते आपल्याला इथे रुपीजमध्ये गिव्हन आहे ना, हे इथे राईट करून घ्यायचे आहे. फर्स्ट आहे 960 प्लस 830 प्लस 945 प्लस 800 प्लस 847 प्लस 970 अपॉन, इथे आपल्याला टोटल नंबर ऑफ हवर लिहायचे आहे ना, तर हे हवर आपल्याला दिलेले आहेत का, इथे कुठेही नाही. बट जितके आपल्याला इथे सेलिंग दिलेले आहे ह्या सेलिंग काउंट करायचे आहे. 1 2 3 4 5 6 म्हणजे इतक्या हवर्स त्यांनी सेल केलेला आहे, तर इथे लिहायचं आहे 6. आता फर्स्ट ऑफ ऑल इथे आपण ॲडिशन करून घेऊ आणि देन 6ने त्याला डिवाइड करून घेऊ. बघा 0 इथे 7 5 इथे सर्व ठिकाणी झिरोज आहे युनिट प्लेसला, म्हणून 7 प्लस 5 इथे 12 इथे 2 राईट केला, कॅरी इथे आला 1 प्लस 7. आता इथे हा 1 आपण 10 प्लेसवरती कॅरी दिलेला आहे. आता 10 प्लेसच्या व्हॅल्यूज काउंट करत जायचं आहे. 1 प्लस 7 8 8 प्लस 4 12 12 प्लस 0 12च येणार आहे. 12 प्लस 4 16 16 प्लस 3 19 19 प्लस 6 25 इथे 5 येणार आहे आणि कॅरी येणार आहे 100 प्लेसला. सो 2 प्लस 9 11 11 प्लस 8 19 19 प्लस 8 27 27 प्लस 9 36 36 प्लस 8 44 44 प्लस 9 53. ओके, सो इथे 53 डिवायडेड बाय 6. आता 6ने आपण याची डिव्हायडेशन करून घेऊ. इथे 6ने डिव्हाइड करून दाखवते. बघा आता मी रफ वर्क इथे या रिकाम्या जागामध्ये करत आहे ना, बट तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये किंवा एक्झाममध्ये इथे रफ वर्क करायचा नाही. तुम्हाला रफ वर्क करण्यासाठी एक सेपरेटली पेज दिलं जाणार आहे एक्झाममध्ये, त्या पेजवरच रफ वर्क करायचं आहे. ओके, इथे आता 53 हा 6च्या टेबलमध्ये येणार नाही. सो 53 पेक्षा आपल्याला छोटा नंबर घ्यावा लागेल. तर 6 8 जार 48 इथे 8 इथे 48 घेतला. आता कॅरी घेतला तर 13 येणार. इथे 13 मायनस 8 5 आणि इथे 4 येणार. 4 मायनस 4 0 आणि इथे 5 घेणार आपण हवरचा, म्हणजे 55 होणार नंबर. तर 55 पण हा 6च्या टेबलमध्ये येणार नाही, तर आपण छोटा नंबर घेणार आहे 54. 6 9 जार 54 55 मायनस 54 1 आणि हा कॅरी आणि हा 2 इथे घेतला तर 12 होणार. 6 2 जार 12. ओके, म्हणजे आपल्याला काय व्हॅल्यू मिळालेली आहे 892 रुपीज. ओके, ही व्हॅल्यू आपल्याला रुपीजमध्ये मिळालेली आहे आणि ही व्हॅल्यू पण जी आपण इथे राईट केली ही पण रुपीजमध्येच होती. Therefore the average sale was rupees 892 per hour. Okay, question number 3 आहे. The annual rainfall in Vidarbha in 5 years is given below. What is the average rainfall for those 5 years? ओके, इथे आपल्याला विदर्भमध्ये किती रेनफॉल झालेला आहे 5 इयरला, म्हणजे प्रत्येक वर्षाचा इथे रेनफॉल आपल्याला दिलेला आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि 5th इयर. ओके, इथे आपल्याला ॲव्हरेज रेनफॉल फाइंड करायचा आहे 5 इयरचा. सो इथे आपण राईट करणार ॲव्हरेज रेनफॉल इज इक्वल टू टोटल रेन मिलीमीटर. बघा इथे सर्व ठिकाणी मिलीमीटरमध्ये दिलेला आहे ना, म्हणून आपण इथे मिलीमीटर राईट केलेला आहे. अपॉन टोटल
नंबर ऑफ इयर्स. ओके, टोटल रेनफॉल किती आहे हे जे आपल्याला इथे नंबर्स दिलेले आहे, व्हॅल्यूज इथे राईट करून घ्यायचे आहे. 900 प्लस 650 प्लस 450 प्लस 733 प्लस 400 अपॉन टोटल नंबर ऑफ इयर म्हटलेला आहे. इथे 5 इयर्स दिलेला आहे ना, म्हणून इथे आपण 5 इयर घेतलं. जर आपल्याला इथे इयर्स दिलेले नसले तरीही आपल्याला बघायचं आहे की ज्या आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या आहे त्या व्हॅल्यूज काउंट करायच्या आहे. किती आहे? 1 2 3 4 5 आहे, म्हणून इथे तसंही 5 येणार आहे. आता ह्या सर्वांची ॲडिशन करून घेऊ. 0 प्लस 3 3 येणार आहे. 0 0 0 म्हणजे इथे फक्त 3च येणार. आता आपण 10 प्लेस व्हॅल्यू काउंट करू. 0 प्लस 3 3 3 प्लस 5 8 8 प्लस 5 13 13 प्लस 0 13च, म्हणून इथे 3 कॅरी आला 1. आता 100 प्लेसच्या डिजिट काउंट करत जायचं आहे. 1 प्लस 4 5 5 प्लस 7 12 12 प्लस 4 16 16 प्लस 6 22 22 प्लस 9 31. ओके, अपॉन 5. आता 5ने आपल्याला ह्या नंबरला डिव्हाइड करायचं आहे. बघा इथे सेपरेटली मी डिव्हाइड करून दाखवते तुम्हाला. 5च्या टेबलमध्ये 31 येणार नाही ना, म्हणून आपण घेणार 5 6 आर 30. 31 मायनस 30 1 येणार आणि हा 3 इथे घेणार, तर 13 नंबर येणार आहे. 13 नंबर हा 5च्या टेबलमध्ये येत नाही, म्हणून 5 2 आर 10. 13 मायनस 10 3 येणार आहे आणि इथे आपण हा नंबर घेतल्यानंतर 33 नंबर बनेल. सो 33 नंबर 5च्या टेबलमध्ये येत नाही, तर मी इथे 6 राईट केला आणि 30 घेतला. 33 मायनस 30 इथे रिमेनिंग येणार आहे 3. हा 3 पण 5च्या टेबलमध्ये येत नाही, म्हणून आपण इथे पॉईंट घेतला आणि एक्स्ट्राचा 0 एक लिहिला. ओके, म्हणजे 30 नंबर झाला. सो 30 नंबर 5च्या टेबलमध्ये 6 नंबरला येतो, म्हणून मी इथे 6 राईट केला. ओके, सो 30 5 3 आर 30. 30 मायनस 30 0. इथे आन्सर आलेला आहे 626.6 millimeter. Therefore, the average rainfall is 626.6 millimeter. हे आहे आपलं फायनल आन्सर. ओके, क्वेश्चन नंबर 4 आहे. A farmer bought some sacks of animal feed. The weight of the sacks are given below in kilograms. What is the average weight of the sacks? इथे एका फार्मरने काही सॅक्स विकत घेतलेले आहे ॲनिमल फीडचे. ओके, ते किती वजनाचे आहे, किती वेटचे आहे हे आपल्याला किलोग्राममध्ये दिलेलं आहे आणि इथे आपल्याला त्या सॅक्सच्या वेटचा ॲव्हरेज फाइंड करायचा आहे. सो इथे आपण राईट करू ॲव्हरेज weight is equal to sum of the weight of sacks आणि in किलोग्राम. ओके, कारण आपल्याला किलोग्राममध्ये दिलेलं आहे ना, म्हणून आपण इथे राईट केलं इन किलोग्राम. आता याला डिव्हाइड करायचं आहे. डिव्हाइडेड बाय टोटल नंबर ऑफ सॅक्स. ओके, इज इक्वल टू सम ऑफ द वेट ऑफ द सॅक. सम काय, कशाची सम करायची आहे? बघा इथे जे आपल्याला सॅक्सचे वेट दिलेले आहे ना, त्यांची आपण सम करू. सो फर्स्ट आहे 49.8 प्लस 49.7 प्लस 49.5 प्लस 49.3 प्लस 50 प्लस 48.9 प्लस 49.2 प्लस 48.8 अपॉन टोटल नंबर ऑफ सॅक्स आहे. तर किती आहे ते 1 2 3 4 5 6 7 8, म्हणून आपण इथे 8 राईट करू. आता सर्वांची ॲडिशन करून घेणार आहे. बघा इथे मी सर्व व्हॅल्यूज राईट करून घेतलेले आहे. आता सर्वांची ॲडिशन करू. 8 प्लस 7 15 15 प्लस 5 20 20 प्लस 3 23 23 प्लस 9
32, 32 plus 2 34, 34 plus 8 42. सो इथे 2 कॅरी 4, सॉरी इथे 4 द्यायचा आहे. आता यामध्ये जितके आपल्याला 9 आहेत आधी ते 9 आपण इथे काउंट करून घेऊ. 1 2 3 4 5. ओके 1 2 3 4 5 5 ना. 9 5 आर 45. ओके आता रिमेनिंग काय व्हॅल्यू आहे बघा. 8 आहे आणि हा 8 आहे. 8 1 जार 8, 8 2 जार 16, 16 प्लस हा 4 20, 45 प्लस 20 5 येणार इथे आणि इथे 6 म्हणजे 65. इथे 5 आणि कॅरी इथे येणार आहे 6. ओके सो इथे किती 4 आहे आधी ते काउंट करून घ्यायचे आहे. 1 2 3 4 5 6 7, 4 7 जा 28. ओके आता रिमेनिंग काय व्हॅल्यू आहे 5 आहे आणि 6 आहे. 5 आणि 6 किती होतात 11. इथे 8 प्लस 1 9, 2 प्लस 1 3 39. सो इथे 39 आणि इथे 1 डिजिट सोडून पॉईंट आहे राईट साईडला म्हणून इथे पण 1 डिजिट सोडून पॉईंट द्यावा लागेल. 395.2. सो इथे मी व्हॅल्यूज राईट करून घेतल्या आहे. 395.2 अपॉन 8 घ्यायचा आहे. आता 8 ने आपल्याला डिव्हायडेशन करायचं आहे. इथे 8 डिवायडेड बाय 395.2. याच्या टेबलमध्ये 39 येणार नाही म्हणून आपल्याला छोटा नंबर घ्यायचा आहे. 8 4 जा 32, 32. इथे 9 मधून आपण 2 मायनस केला तर 7 येणार आहे. 3 मायनस 3 ते 0 येणार आहे. हा 5 आपण इथे घेणार 75 नंबर होणार आहे. सो 8 9 जा 72 घेऊ शकतो आपण. 8 9 जा 72. 5 मायनस 2 3, 7 मायनस 7 0. राहिलेला हा 2 घेतला 32 हा नंबर होणार आहे. 8 4 जार 32. ओके आणि 1 डिजिट सोडून पॉईंट आहे म्हणून आपण इथं 1 डिजिट सोडून पॉईंट देणार. ओके सो आन्सर इथे येणार आहे 49.4 kg. Therefore, the average weight of the sacks of animal feed is 49.4 kg. ओके सो डिअर स्टुडंट्स इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजत असेल आवडत असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.